मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य जसा विचार करतो तसं तो बनतो. आपले विचार आपलं वास्तव्य घडवतात. आपण अनेकदा असं म्हणतो, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे हे नाही. तो पुढे गेला कारण त्याच्याकडे पैसे आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत, परिस्थिती त्याच्या बाजूने होती. पण खरंच का असं असतं की हे सगळं आपण स्वतःला समजावून सांगत असतो अपयश झाकण्यासाठी. आपण आपल्या मेंदूला दररोज सांगत राहतो, मी नाही करू शकत, हे माझ्याकडून नाही होणार, माझं नशीब खराब आहे. आणि काय होतं माहिती आहे का, आपला मेंदूही तेच मानायला लागतो. तो म्हणतो, हो तू नाही करू शकत. आपण स्वतःच आपल्या मर्यादा आखतो. पण एकदा विचार करा, जर खरंच तुमचं नशीब इतकं वाईट असतं तर आज तुमच्याकडे घर असतं का, 2 वेळेचं अन्न असतं का, कुटुंबासह हसता आलं असतं का? नाही ना. म्हणजे नशीब खराब नाही, फक्त विचार नकारात्मक आहेत. आणि जेव्हा आपण विचार बदलतो तेव्हा परिस्थिती बदलते. कारण जिथं मन जातं ऊर्जा तिथे वाहते. जिथं सकारात्मक ऊर्जा वाहते तिथं परिणाम चांगले होतात. कधीकधी आपण म्हणतो, त्याचं भाग्य भारी आहे, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याने घेतलं. पण आपण विचारच करत नाही त्या लेवलचे. त्याने यश मिळवण्यासाठी जे विचार केला, त्या पद्धतीने मेहनत घेतली, ते आपण पाहतच नाही. आपण फक्त परिणाम पाहतो. लक्षात ठेवा, यश हे फक्त नशिबाने मिळत नाही, ते विचार, कृती या संयोजनाने मिळतं. ज्याने सकारात्मक विचार ठेवले तो प्रत्येक संकटातही संधी पाहतो. ज्याने नकारात्मक विचार केले तो संधीमध्ये अडथळे शोधतो. म्हणून मित्रांनो, कधी स्वतःला कमी समजू नका. जगातल्या सगळ्या मोठ्या गोष्टी एका छोट्या मी करू शकतो या विचाराने सुरू झाल्या आहेत. दररोज सकाळी आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, माझं नशीब चांगलं आहे, मी माझं जीवन स्वतःच्या मेहनतीने विचाराने बदलणार आहे. तेव्हा बघा, आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. कारण नशीब आपलं बाहेर नाही, ते आपल्या मनातच आहे.